मराठी भाषा अस्मिता आणि शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन उभं राहत आहे। या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा सक्रिय सहभाग असणार आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईत निघणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत। तर या आंदोलनाची नेमकी रूपरेषा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत, थेट TV9 मराठीशी बोलणार आहेत। राऊत साहेब, आंदोलनाची दिशा ठरते आहे हिंदी भाषा सक्तीला विरोध केला जातो आहे आणि ठाकरे बंधू मैदानात आहेत। आंदोलनाची नेमकी रूपरेषा काय आहे, आतापर्यंत काही नक्की झालंय का? 5 जुलैला तर मोर्चा निघतो आहे, पण त्याआधी उद्या या हिंदी भाषा सक्तीच्या अध्यादेशाची होळी केली जाणार आहे। तर त्या निमित्तानं काय आंदोलनाची रूपरेषा किंवा काय घडतं आहे? हा विषय अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रासाठी आणि फक्त महाराष्ट्र नाही तर ज्या पद्धतीनं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार लादू पाहत आहे, हे संघराज्य पद्धतीमध्ये आपल्या लोकशाही विरोधी आहे। प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र भाषा आहे आणि त्यामुळेच तर हे भाषिक राज्य निर्माण करावे लागले आपल्याला। मराठी, गुजराती, पंजाबी, कन्नड, तामिळ, मल्याळी, ओरिया या प्रत्येक भाषिकाचं राज्य हिंदी भाषिकांचं राज्य आहे आणि तिथली मातृभाषा ही तिकडली राज्यभाषा आहे आणि ते असायलाच पाहिजे। याचा अर्थ आम्ही इंग्रजी आम्हाला हवा आहे कारण ती जगाची संवाद आणि ज्ञानभाषा आहे। आमच्या मुलांनी उच्चस्थानी जायला पाहिजे, ग्लोबलायझेशन झालेलं आहे, इंग्रजी शिकायला पाहिजे। आता तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी प्राथमिक शाळेत परत हिंदी भाषा त्या मुलांवर लादून त्या मुलांच्या मेंदूचं आणि बुद्धीचं नक्की काय करणार आहात तुम्ही? त्यांना सुरुवातीची 4-5 वर्ष शांतपणे सेटल होऊ द्या, त्यांचा मेंदू स्थिर होऊ द्या, त्यांना एक दिशा पकडू द्या आणि मग आपल्याला जे काय प्रयोग करायचे आहे ते त्यानंतर करावेत। हे साधारण सर्वच देशातल्या शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे। पण हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा फार जुना आहे, खास करून RSSचा। हिंदी आणि हिंदू, बघा तुमचे प्रयोग तुम्ही जरूर करा, पण त्यासाठी कोवळ्या जीवांचा मानसिक बळी घेऊ नका तुम्ही। महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मुंबई राजधानी आहे तिथे हिंदी शिकवण्याची गरज नाही आणि शिकण्याची गरज नाही। हिंदी आम्हाला येतं। तसं हिंदीला जर आम्ही विरोध केला असता किंवा हिंदीसने आमचं काही भांडण असतं तर या मुंबईमध्ये हिंदी सिनेसृष्टीचं हेडक्वार्टर झालंच नसतं। संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीचं सूत्र इथून चालतात। मध्यंतरी योगी आदित्यनाथ आले, त्यांनी आमच्या इथे आम्ही मुंबईपेक्षा जोरदार फिल्म सिटी वगैरे करू म्हणाले, पण नाही, मुंबईच राहणार सेंटर। गुजरातला फिल्म सिटी काढण्याचा प्रयत्न झाला, दिल्लीत झाला, पण हिंदी सिनेसृष्टीचं माहेरघर हे इथेच राहणार। हिंदी सिनेसंगीत इथूनच जाणार। त्याच्यामुळे अख्खा देश इथे एकवटलेला आहे आणि हिंदीमध्ये आपले व्यवहार करतो। आम्ही काय कोणाला रोखलं आहे का? पण शालेय शिक्षणामध्ये तुम्ही हिंदी आमच्यावर लादाल ते याद राखा। यासाठी आंदोलन सुरूच झालेलं आहे। आता त्या आंदोलनाचे अनेक टप्पे आहेत। आता उद्या 3 वाजता जो आदेश काढला आहे फडणवीस सरकारनं त्याची होळी केली जाईल। त्या प्रमुख जो कार्यक्रम आहे आझाद मैदानला, तिकडे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि हा एकपक्षीय कार्यक्रम नाही। जी कृती समिती आहे या आंदोलनाची त्यांनी सर्वच पक्षांना आमंत्रित केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाने आपापली ताकद घेऊन तिथे सामील व्हावं आणि तो मोठा कार्यक्रम करावा। आम्ही स्वतः आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की आपण मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर जमा आणि होळी करा आणि याशिवाय आम्ही जिल्हा स्तरावर राज्यामध्ये या आदेशाची होळी करणार आहोत। उद्धव ठाकरे यांचा सक्रिय सहभाग आहे, राज ठाकरे यांचा सक्रिय सहभाग आहे,
पण महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं आहे की भाषा अस्मिता या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि मोर्चात सहभागी होत आहेत. यापूर्वी 8 वर्षापूर्वी गिरणी कामगारांच्या घरांच्यासाठी जो मोर्चा झाला त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र सहभागी झाले, पण ते एकत्र दिसले नव्हते, वेगवेगळे चालले होते. पण एक असं 20 वर्षानंतर घडतंय की ठाकरे बंधू एकाच अजेंड्यावर, तोही मराठी भाषा अस्मिता आणि हिंदीचा विरोध, यावर एकत्र दिसत आहेत. आणि तुमच्या माध्यमातून संवाद सुरू झाला जेव्हा राज ठाकरेंनी तुम्हाला फोन केला, मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं, अगदी तारीखही बदलली गेली. अशा घटना या 2 दिवसात घडल्या. नक्कीच घडलाय का याच्यामध्ये कोणालाही मराठीच्या मुद्द्यावर इगो नाही, कोणाला मीपणा नाही, हट्ट नाही, हे महत्त्वाचं आहे. आता राज ठाकरे यांनी एक आंदोलनची एक घोषणा केली, त्यांनी मोर्चाची घोषणा केली 6 तारखेला. ते आम्हाला माहीत नाही, कारण त्याच वेळेला आमची पत्रकार परिषद सुरू होती कृती समितीबरोबर, उद्धवजींची मातोश्रीवर. आणि आम्ही आंदोलनाची एक नवीन आराखडा जाहीर केला. त्यात उद्याचा कार्यक्रम आहे होळी करण्याचा अध्यादेशाचा, आणि मग एक जो मोर्चा काढायचा आहे तो 7 तारखेला आपण काढूया असं ठरलं. म्हणजे 2 मोर्चे एकाच वेळेला जाहीर झाले एकाच विषयावर, आणि ते ठाकऱ्यांकडून. मी मातोश्रीतून आटपून बाहेर पडलो आहे, ते मला ताबडतोब श्री राज ठाकरे यांचा फोन आला आणि म्हटलं असं असं आहे की मी सुद्धा एक मोर्चा जाहीर केला आता, आणि आता त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी मोर्चा जाहीर केला आहे. एका विषयावर 2 मोर्चे काढणं हे बरं नाही, एकत्र मोर्चा काढता येईल का? मी म्हटलं कल्पना चांगली आहे, मला जरा आमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा करावी लागेल. तर मी तसाच परत गाडीतून उतरून मातोश्रीत गेलो, उद्धवजीशी चर्चा केली. उद्धवजी म्हटले आपल्याला काही अडचण नाही आहे, महाराष्ट्राला ते आवडणार नाही की एकाच विषयावर 2 मोर्चे निघावेत 1 दिवसाच्या अंतरानं. फक्त जी तारीख आहे 6 तारीख, त्या दिवशी आषाढी एकादशी आहे, आणि म्हणून आपण त्या दिवशी मोर्चा काढला नाही. सण आहे, वारी आहे, पूजा अर्चा आहेत, इतर काही दिंड्या पताकांचे कार्यक्रम ठिकठिकाणी असतात. त्याच्यामुळे त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आपण 7 तारखेला काढलेलं आहे. त्यांना विनंती करा, एकतर तुम्ही 7 तारखेला सामील व्हा, नाहीतर मग आपण रविवारऐवजी दुसरा दिवस तुम्ही सांगा, आम्ही सामील होतो. मग दोघांनी चर्चा करून आम्ही 5 तारीख ठरवली आहे. आणि त्या 5 तारखेच्या मोर्चामध्ये अर्थात शिवसेना आहे, मनसे आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष आहे, आणि ही एकत्रित लढाई आहे सगळ्यांची. नाही, पण राऊतसाहेब, मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी सक्तीचा विरोध, त्यासाठी निघणारा मोर्चा हा कुठच्याही राजकीय झेंड्या किंवा अजेंड्याशिवाय आहे असं सगळेच पक्ष सांगतायत, विशेषतः ठाकरे बंधू सांगतायत. पण असंही म्हटलं जातं आहे की हाच मुद्दा आगामी युतीची नांदीही ठरू शकतो. विशेषतः उद्धव ठाकरे गटात जास्त अपेक्षा आहेत राज ठाकरेंकडून, कारण त्यांनी दिलेल्या साधेला सकारात्मक प्रतिसाद तुमच्याकडून आला, पण त्यानंतर राजकीय स्तरावर काही भाष्य होत नव्हतं, म्हणजे प्रस्ताव वगैरे असं सगळं सुरू होतं. तर हा मुद्दा ठरू शकतो का राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना राजकीय पटलावरही एकत्र येण्यासाठी? कारण बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी अनेकदा आवाहन केलं होतं, अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, विविध माध्यमातून प्रयत्न झाले, अगदी नातेवाईकांपासूनही प्रयत्न झाले, पण भाषा अस्मिता या 2 ठाकरे बंधूंना एकत्र आणते आहे. जे अनेकांना जमलं नाही ते भाषा करते आहे. कारण मुळात शिवसेनेचा जन्मच या कारणासाठी झाला आहे ना. मराठी भाषेवरील अन्याय, मराठी माणूस, मराठी माणसाचे न्याय हक्क, बरोबर आहे, मराठी माणसाचे पोटापाण्याचे प्रश्न, ह्याच हेतूनं माननीय शिवसेना प्रमुखांनी म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या संघटनेची स्थापना केली. सातत्यानं आम्ही लढे दिले त्या विषयावरती. आजही आम्ही कुठेही गेलो, अगदी दिल्लीत जाऊन बसलो इतके वर्ष, तरी मराठी माणसाने हाक दिली का आम्ही सगळं सोडून परत इकडे येतो आणि लढ्यात उतरतो. नाही राऊतसाहेब, थेट प्रश्न आहे, मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हा ठाकरे बंधूंना
राजकीयदृष्ट्याही एकत्र येण्यासाठी मुद्दा बनू शकतो, नांदी असू शकते? नक्कीच. मराठीच्या प्रश्न गेल्या काही काळापासून हा महाराष्ट्रावरचा आणि मराठीवरचा अत्याचार तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे. म्हणजे हल्ले होत आहेत मुंबईच्या अस्मितेवर, मुंबईच्या अस्तित्वावर, उद्योगपतींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून. धारावीचं एक निमित्त आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोघांची भूमिका तीच आहे, थांबलं पाहिजे. आणि थांबायचं असेल तर सरकारचं जे काय धोरण आहे की मराठी माणसामध्ये फूट पाडा, वेगळं करा, त्याच्यामध्ये मुळात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आपली ताकद दाखवायला पाहिजे. आणि ही ताकद कोण दाखवणार? मराठी म्हटलं की ठाकरे, दुसरं कोणी नाही. मग आधी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे. ही भावना दोन्ही बाजूला आहे. आणि त्यातून मोर्चाला जी काय सकारात्मक दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आहे की आपण एकत्र करूया, हे त्यातूनच झालं. आणि नक्कीच जसं अनेक दिवस त्याच्यावर चर्चा सुरू आहे की बाबा उद्याच्या महानगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, मला वाटतं ही नांदी आहे, ही सुरुवात आहे. दोन भावांमध्ये सध्या संवादाचं माध्यम तुम्ही आहात, पण राजकीय नांदीसाठी किंवा राजकीय युतीसाठी दोन भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, तर हा संवाद कधी होणार आहे? एक लक्षात घ्या की ते दोन भाऊ आहेत, त्या दोन भावांना मध्यस्थाची गरज नाही. सुदैवानं मी दोघांनाही अनेक वर्षापासून दोघांबरोबर मी राहिलेलो आहे. मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आता नाही, आम्ही कोणी नसताना फाटके होतो आम्ही, तेव्हापासून आमचे संबंध आहेत. राजबरोबर असतील किंवा उद्धवजींबरोबर आम्ही एकत्रच आहोत. आणि माझ्यासारख्या माणसाला वाटणारच ना, आम्ही तिघे एकत्र अनेक वर्ष राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे हे चित्र फार आशादायी आहे महाराष्ट्रासाठी. आणि माझ्यासारखे असंख्य लोक आहेत जे कधी नव्हे ते ईश्वराकडे प्रार्थना करतात की ह्या सगळ्यातून महाराष्ट्राला एक योग्य दिशा लाभो. ज्या वेळेस राज ठाकरेंचा तुम्हाला फोन आला, तुम्ही म्हणालात की पत्रकार परिषदेतून बाहेर पडलात, त्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला, अचानक आलेला फोन आणि त्यावेळेस झालेला संवाद तुम्हाला आश्चर्याचा धक्का होता किंवा काय, म्हणजे काय बोलणं झालं? अचानक फोन आला आणि त्यांनी जो प्रस्ताव ठेवला. नाही, अचानक फोन येण्याचं कारण नाही, राज ठाकरेंशी आमचा संवाद आहेच ना. आम्ही राजकारणात आहोत, आमचे संबंध आहेत, आमची मैत्री कायम राहिली, एकमेकावर टीका झाली, तरीही ठाकरेंशी जे आमचे संबंध आहेत कुटुंबाशी, ते कौटुंबिकच संबंध आहेत. इतक्या वर्षाची जी नाती असतात ती अशी तुटत नाहीत. आम्ही अत्यंत वाईट काळातसुद्धा एकत्र आहोत, चांगल्या दिवसातसुद्धा एकत्र आहोत. दुर्दैवानं वाटा वेगळ्या झाल्या. आम्ही मूळ शिवसेनेबरोबरच राहिलो. राज ठाकरे यांनी स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडला, त्या मार्गाने ते जात आहेत, त्यांचं राजकारण ते करत आहेत. बरं आहे. तर आता एक वेळ अशी आलेली आहे की आता राजकारण जरी वेगळं असलं तरी महाराष्ट्र, मराठी माणूस मुंबई संकटात आहे. अशा वेळेला राजकीय जोडे आणि मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, नाहीतर पुढली पिढी आम्हाला माफ करणार नाही. राऊतसाहेब, एक अशी निवडणूक होती विलेपार्ल्याची 1987ला झालेली पोटनिवडणूक, ज्यात डॉक्टर रमेश प्रभू हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि हिंदुत्व या मुद्द्यावर ती निवडणूक पहिल्यांदा लढली गेली देशात. आणि आपण पाहतोय त्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व हा मुद्दा हाती घेतला आणि त्यानंतर पुढे जे राजकारण घडलं. ही मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मराठी माणूस आणि त्याची एकजूट या मुद्द्यावर वेगळ्या पद्धतीनं एका मेसेजच्या माध्यमातून लढवू पाहते आहे का? नक्कीच. मराठी माणसाचं महत्त्व या निवडणुकीत दिसायलाच पाहिजे. मुंबईच्या निवडणुकीत, महाराष्ट्राच्या राजधानीत. आणि त्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल. आम्ही फुटलेलो आहोत, आमच्यात विभागणी आहे, हे चित्र आम्हाला मराठी माणसाला दाखवायचं नाही. एक शेवटचा प्रश्न की राज्य सरकारचं धोरण अजूनही हिंदी भाषा सक्ती, कारण ते असं म्हणतात की सर्वसाधारण असा उल्लेख आहे, पण हिंदी भाषेच्या बाजूनेच दिसते, त्रिभाषा सूत्रच्या पाठिंब्याचंच दिसतं आहे. अशा वेळेस राज्य सरकार नाही झुकलं आंदोलनापुढे, तर मग पुढे काय? हे राज्य सरकार जे आहे हे मराठी माणसाच्या मतातून निवडून आलेलं आहे. भले त्या चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या त्याने केल्या असतील, EVMचा वापर केला असेल, पैशाचा वापर केला असेल, पण हे मराठी राज्य आहे.
हे महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी आहे. हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी सांगेन त्या बाजीराव पेशव्यांची भाषासुद्धा मराठीच होती. हे मराठी राज्य आहे आणि तुम्ही या मराठी राज्यामध्ये, शिवरायांच्या राज्यामध्ये मराठीशी अशी बेईमानी करू शकत नाही. अशी बेईमानी कराल तर या राज्याची 11.5 कोटी जनता तुम्हाला धडा शिकवेल. ठीक आहे, तुम्ही एक निवडणूक जिंकलात, लांड्यालाबाड्या करून, सरकारी यंत्रणा वापरून, दहशत निर्माण करून, पण हे वारंवार जमणार नाहीत. भले भले हुकुमशहा लोकांच्या उद्रेकापुढे उडून गेलेत आणि जेव्हा भाषेची ठिणगी पडते, जी संयुक्त महाराष्ट्रात पडली, तेव्हा तुम्हाला कोणीही संरक्षण देणार नाही. तुम्हाला पळ काढावा लागेल. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओने नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.